तुकाराम जगन्नाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब मूकं करोति वाचालं पंगुलं वैदेहीं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं पंकजाननं देवदेवं परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमकानुग्रहादो पावन दादो चराचरी मीराकुसरी काही जनेने बोधोदय अतिवारिका तुमकानुग्रहादो पावन दादो चराचरी एकाजनानि तुमकायास जातीयास पूर्वाणि तुमकानुग्रहादो पावन दादो चराचरी। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। 45वा श्लोक चालू आहे आपला। अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा प्रेण च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। 45वा श्लोक 11वा अध्याय। तरी देवेसी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली ते काय म्हटले ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे द्यावे कामधेनूचे प्राणी खेळावया मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्रू चेंडूवा लागी आणावा हा छंद सिद्धी नेला आगवा माऊली येतवा। भगवंताला माऊलींना नवऱ्यांनी केलेलं ओव्यांतून वर्णन आहे जे अर्जुनाच्या मुखातून येत आहे की सुरतरूंची झाडे लांब एखाद्या बालकाचे किती कोड लाड पुरवावे असं म्हटलं तर देवा तू माझे फार लाड पुरवलेलेच खरं तर। म्हणून हे दृष्टांत सगळे जे मृत्यू लोकात हे दृष्टांत लागूच होत नाहीत कारण हे पदार्थ आपल्याकडे नाहीतच। पण बाप जर तेवढा श्रीमंत असेल तर काय अडचण आहे। तसा हा विश्वाचा जो बाप आहे देवेश असा असणारा हा अर्जुनासारख्या लेकराला सगळे लळे पुरवताना दिसतोय। म्हणून देवा तुझे फार मोठे उपकार आहेत असं एका दृष्टीने बोलत असताना आपली मागणी पुढे करायची आहे। आणि मागणी काय आहे तर हे विश्वरूप आता पुरे झालं पण हे पुरे झालं असं न म्हणता मी यामुळे फार आनंदित झालो असं ही बोलण्याची भाषा आहे की एखादी गोष्ट नको आहे पण आता मोठ्यांची नाकारायची म्हटलं तरी जग असते। मोठ्यांना डायरेक्ट असं नाही म्हणता येत की हे काहीच उपयोगाचं नाही। म्हणजे बोलताना सुद्धा थोडासा गोलमाल करून बोलले गेलेले आणि या श्लोकामधून बराचसा असा गोलमाल दिसतो। वास्तविक जर अर्जुन कंटाळलेला नव्हता तर पुरे झालं असं का म्हणेल किंवा मला फार पाहून हर्ष झाला असं म्हटलंय। अदृष्टपूर्व आजपर्यंत कधीच पाहिलं नाही असं हे तुझं रूप पाहून मी अतिशय आनंदी झालो आहे। अतिशय आनंदी झालोय तो पुरे का ही एक प्रश्न आहे। तर ही एक बोलण्याची भाषा आहे किंवा फार हो आम्ही फार समाधानी झालो बा तुमची गाठ भेट झाली ना आता आतून काय झालं ते होऊ पण कमीत कमी असे दाखवण्याचे तर दात वेगळेच आहेत आता। म्हणून तरी देवेशी झाल्यानंतर सुद्धा आपण बास म्हणतो तृप्त झाल्यावर बास म्हणतो पण हा ऍक्च्युली तिथं काय झालं मी भयाने असा शब्द प्रयोग आलाय ना म्हणून तृप्ती झाली असं नाही भयात तृप्ती होते काय उलट भयाने तृप्ती झाली याची आणि हर्षात झाला तर हर्षित झाला होता तो नव्हता असं नाही आमचं काय म्हणलं पण तो कधी सुरुवातीला जोपर्यंत ते असं आहे ज्या वेळेला अद्भुत आश्चर्यकारक भयानक हे असे रौद्र हे जे रस आहेत ना हे प्रगट झाले का मग तिथून पुढे मात्र त्याचं सगळं बिघडलं तोपर्यंत तो होता
पण मग आत्ता नको का म्हणतो, तर आत्ता मात्र भयाने भयभीत झालेला आहे. तरी पण मग तू जे आमचे लाड पुरवले, त्या लाडांचं वर्णन करण्यासाठी या ओवी आलत्या की मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडोवा लागे आणावा, हा छंद सिद्धीने लागवा माऊली येतवा. ज्या अमृतलेशा लागे सायास, त्याचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहोनी चासे चास, चिंतामणी पेरले. चास म्हणजे तास, तासात चिंतामणी पेरले. आपण ओव्या पाहिलेल्या आहेत पूर्वी. आयसा कृतकृत्य केलं स्वामी, बहुलळा पाळीला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी नायकीचे कानी. इथून पुढे 4-5 दृष्टांत आलेले आहेत. हाच एक पहिला दृष्टांत आहे. हरब्रह्मी म्हणजे ज्यांनी, हर म्हणजे शंकर आणि ब्रह्मदेव यांनी नायिकेचे कानी, हे कधी विश्वरूपाची वार्ता कानाने सुद्धा ऐकली नव्हती, तर पाहायचं तर लांबच राहिलं. कारण पहिल्यांदा कानाने ऐकू येतं, काही गोष्टी बोलल्या जातात आणि मग त्याच्याविषयी काहीतरी मग इच्छा निर्माण होईल मनामध्ये. पण जे प्रत्यक्ष ब्रह्मदेव असेल किंवा भगवान शिवजी असतील, त्यांनी कानाने सुद्धा जी गोष्ट ऐकली नाही, ती गोष्ट त्यांना कुठली पाहायला मिळणार? त्यांना म्हणजे मोठ्यांना. आपण आपली श्रेष्ठता सांगतोय अर्जुन, किंवा देवा तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केला. हे जे देवाधिकांना पाहायला नाही मिळालं, ते मला पाहायला मिळतं. म्हणजे अधिकार म्हणजे प्रेम हर आणि ब्रह्मी यांच्यापेक्षा जास्त आहे तुमचं माझ्यावर. तर त्या मा देखावयाची केवती गोष्टी मग ऐकलंच नाही त्यांनी, नायिकेचे कानी मा देखावयाची. मग देखायची गोष्ट कुठं आहे? गोटी म्हणजे गोष्ट जयाची उपनिषदा नाही भेटी. दुसरा दृष्टांत आलता, जे जिवारीची गाठी मध लागी सोडली. जिवारीची म्हणजे अंतःकरणाची. जयाची उपनिषदा नाही भेटी, ज्याची जयाची उपनिषदा नाही भेटी, ज्याची उपनिषदांना भेट होत नाही, उपनिषदांना जे माहीत नाही, ती अंतःकरणातील गाठ माझ्याकरता आपण सोडली, असं अर्जुन म्हणतो. उपनिषदांचा का विषय आला? उपनिषद सुद्धा याची मुलंच आहेत. विश्वरूपाचा विषय नाही, उपनिषद कोणाची मुलं? ईश्वराची. कारण उपनिषद या पदाचा अर्थ आहे वेद. वेदामधल्या ज्ञानकांडाला काय म्हणतात? उपनिषद म्हणतात. मग ते उपनिषद वेदच हा याचाच पुत्र आहे ना. वेद तो कोणापासून झाला? ईश्वराच्या श्वासातून झाला किंवा त्यापासून झाला असं आपण म्हणतो. मग त्याच्यापासून झाला म्हटल्यावर सगळंच काही मिळालं वेदाला, तर माऊली म्हणतात नाही. कारण ज्याची उपनिषदा भेटी नाही, उपनिषदांना सुद्धा याची भेट झाली नाही. याचं कारण जरी बाप असला तरी बापाचं ज्ञान लेकराला म्हणजे उपनिषदाला नाही, तेवढं नाही. का नाही असं म्हटलं तर? का नाही तर त्याच्याकडे मर्यादित ज्ञान आहे. उपनिषद हे याचाच अर्थ ज्ञान असा होता, पण ते ज्ञान कसं आहे? आणि तो अमर्याद आहे. अमर्यादाला मर्यादित ज्ञान तरी काय करे? म्हणून विश्वरूपाचा विषय उपनिषदातून नाही आला. जरी ज्ञानाचा विषय आलेला असला तरी हा नाही आला असं म्हणायचं. म्हणून दुसरा दृष्टांत आलता. पहिला हर आणि ब्रह्माला काय नाही झाले, कानाने सुद्धा ऐकता आलं नाही. आता ज्याला ऐकता नाही आलं असं नाही, ज्याच्यापासूनच ज्यांचा जन्म झाला, त्या वेदाच्या ज्या श्रुत्या ज्ञानपर असणाऱ्या त्या उपनिषदांना सुद्धा जे जिवारी गाठी नाही, त्यांच्या सुद्धा नाही, ते मज लागी सोडली. जे त्यांना काहीच कळालं नाही, ते माझ्यासाठी काय केलं तू देवा? तुझ्या जिवारीची अंतःकरणाची गाठ माझ्यासाठी सोडली. तेव्हा उपनिषदांना जे माहीत नाही ते माझ्यासाठी, माझ्यावरचं प्रेम किती आघात आहे हे सांगायचं. जी कल्पादी लागवणी, आजीची घडी धरवणी, माझी जेतुली होवणी गेली जन्मे. म्हणजे जी कल्पादी लागवणी, आजीची घडी धरवणी, माझी जेतुली होवणी गेली जन्मे. जी कल्पाच्या आरंभापासून
आजच्या घटकेला तर आत्तापर्यंत आजीची घडी माझी जेतुली होऊन गेली जन्मे, तेवढे जन्म मध्यंतरीच्या काळात जेवढे होऊन गेले आहेत त्या अर्धी ओवी म्हणजे याला युगल ओवी म्हणतात, पुढच्या ओवीशी संलग्न आहे. त्या आगव्याची आत, त्या सगळ्या जन्मांच्या आतमध्ये म्हणजे त्यावेळेस जी जी शरीरं प्राप्त झाली त्या जन्मांची ती घरडोळी होणी असे पाहत. घरडोळी होऊन म्हणजे त्या घरामध्ये राहून जे डोळे फुटले, घरात राहून डोळे कसे फुटतील तर घर या पदाचा अर्थ आहे शरीर. प्रत्येक शरीराला डोळे असतातच आणि तेवढ्या सगळे डोळे केव्हापासून आहेत? कल्पापासून आहेत. कल्पापासून किती शरीरं झाली मला? अनेक शरीरं झाली मला कल्पापासून. मग कल्पांपासून अनेक शरीरं झाली तर त्या प्रत्येक शरीरामध्ये डोळे तर होते, पण ते डोळे काही कामाचे नव्हते खरं तर, कारण त्या डोळ्यांना विश्वरूप पाहता आलं नाही. म्हणजे डोळे असून जर पाहता येत नसेल तर ते काय डोळे म्हणायचे का? तर आगव्याई आत म्हणजे मागची जी ओळी होती की त्याच्यात जी कल्पादी लागून कल्पांपासून मागच्या आधी सुरुवातीपासून अनेक जन्म झाले. नक्की जन्म किती झाले हे नाही सांगता येत आणि कोणत्या कोणत्या योनीमध्ये झाले असं नाही ते सांगता येत नाही. पण असं म्हटलं की ज्या 84 लाख शरीरांचा विचार केलेला आहे, 84 लाख शरीरामध्ये म्हणजे ती वेगवेगळी शरीरं आहेत म्हणूनच 84 लाख म्हटले, मोजली शरीरं मोजली. पण त्या सगळ्या शरीरांना जर डोळा नसेल तर तो काय कामाचा राहील? तर त्याला चक्षुरेंद्रिय हे प्रत्येक शरीरामध्ये प्रदान केलेलं आहे. जे प्रत्येक शरीर अगदी छोटे छोटे, आता मुंगीचे डोळे म्हणजे फारच छोटे असतात किंवा मोठे मोठे डोळे जर पाहिले ते काही प्राण्यांचे असे डोळे मोठे मोठे दिसतात. पण डोळे जर असतील, डोळे हे कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्याशिवाय चित्रग्रहण कसं होईल या सृष्टीचं? पण त्या सगळे जरी डोळे असतील तरी त्या डोळ्यांना आजपर्यंत विश्वरूप कधी पाहायला मिळालेलं नाही. म्हणजे मी जेवढे शरीरं घेतली त्या माझ्या शरीरातून मी वेगवेगळे पदार्थ पाहिले, वेगवेगळ्या काळात पाहिले, वेगवेगळ्या देशात पाहिले, वेगवेगळे पाहिले, म्हणजे देशाने कालाने वस्तूने वेगवेगळे पाहिले. परंतु अशी वस्तू पाहिलीच नाही विश्वरूपाची की जिच्यामध्ये परी ही देखील ऐकली माता तोडे, अशा प्रकारची वस्तू पाहिलेली नाहीच, ऐकली बी नाही आणि पाहिली नाही. ती विश्वरूपाच्या माध्यमातून पाहायला मला मिळाली. तेव्हा अनेक जन्मांचा विचार आला. मानवी शरीर जे आहे ते या 84 लाख शरीरातलं सर्वश्रेष्ठ शरीर आहे. हे योनी सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये जी शरीरं येतात ती शरीरं भोग योनीमध्ये जास्त आहेत आणि मानवी शरीर जे आहे ते भोगामध्ये जरी वापरलं जात असलं तरी ते मोक्षाशी संबंधित आहे. म्हणजे मानवी शरीराचा उपयोग पण लोकांचा जास्तीत जास्त विनियोग भोगाशी ठेवलेला आहे आणि मोक्षाशी कमी केला. त्यामुळे देवाची सृष्टी बी चालू राहते. मानवी शरीरातूनच निर्माण झालेलं पाप पुण्य 84 लाख शरीरांना पुरेसं भरतं, सफिशियंट आहे ते तेवढं. ते त्याच्यात मग मागच्या इजा फिरून ये एकदा चक्कर मारून म्हटलं की गेला खाली आहे आणखी किती. तर ते असं म्हटलं ना, एक एक योनी कोटी 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 फेरा मग मनुष्य देह वारा लागे. कोटी कोटी म्हणजे एका एका योनीत कोटी कोटी शरीरं जरी मिळाली तरी ती शरीरं भोगांच्या मध्ये गेली, पण तरी असा भोग नाही झाला. म्हणून घरडोळी घेऊन असे पाहत. घरडोळी म्हणजे त्या घराघरांचा धांडोळा घेतला, प्रत्येक घर काय केली? निहाळली असं म्हणा. प्रत्येक शरीरातली निहाळली, त्यातले विषय निहाळले, पण असा विषय भेटलाच नाही जो विश्वरूपासारखा होता. म्हणून बारकाईने जरी त्यांचं निरीक्षण जरी केलेलं असेल तरी असा पदार्थ नाही सापडला. म्हणून अनेक जन्माच्या जन्म गेली, माझी जेतुली होऊनी जन्मे गेली असं म्हणतो. याचाच अर्थ आहे अर्जुनाची जन्म झाले आणि आपले सुद्धा झाले. अर्जुन म्हणतो माझे जन्म झाले, त्याच्यावर कृपा झालेली. खरं तर आपल्याला याच्याविषयी शंका राहू नये. बऱ्याच लोकांच्या शंका
जर याच्या जन्माविषयीच असतील तर मग त्यांना काय अध्यात्मशास्त्र कळालं. कारण शास्त्राने कारणमीमांसा करतानाच असं म्हटलं की आत्ता चालू शरीर जे आहे ते शरीर कशावर आधारित आहे, याला आधार काय. मागचं मागच्या पूर्वजन्मातलं मानवी शरीर त्याला आधार दिसत आहे. पूर्व मानवी शरीर हे उत्तर मानवी शरीराला कारणीभूत आहे. मग पूर्व मानवी शरीर हे त्यातला मुख्य सेंटर आहे आणि त्याच्यावर 84 लाख म्हणजे 83,99,999 जन्म त्याच्यावर आधारित आहे. त्याच्यात पाठीमाग सांगितलं होतं तुम्हाला की सगळे जन्म घ्यावे लागतात असा नियम नाही. नाही कोणत्याही व्यक्तीचं, कारण त्यांनी सगळ्याच जन्माला लागणारं कर्म केलेले पाप पुण्य असं म्हणता येत नाही. काही जन्म त्याचे बसू शकतात त्याच्यात, किंवा एक जन्म कोटी वेळा बसू शकतो असा अर्थ आहे त्याचा. एकच जन्म कोटी वेळा बसेल किंवा काही जन्म ड्रॉप झाले. आता आपण पाठीमाग पाल झालेलंच असेल असं सांगता येत नाही, कारण पालीच्या जन्माला लागणारं कर्म जर असेल उपलब्ध तरच पालीचा जन्म मिळेल त्या शरीराचा, नाहीतर नाही मिळणार. पण मग असे काही कर्म केलेले असतील की जे शरीर आम्हाला माहिती सुद्धा नाही. कारण 84 लाखाची बेरीज करायची हो, त्यातले कितीतरी प्राण्यांचे शरीर आम्हाला आजपर्यंत ज्ञात सुद्धा नाही, पण आपण त्याच्यातून जाऊन आलेलो असेल. पण त्याचं तर स्मरण नाही आहे आपल्याला, मागच्या शरीराचं कुठं स्मरण आहे. म्हणून कितीतरी शरीर असे असतील की ज्या शरीरातून आपण प्रवेश करून आलोय ते शरीर आज आपल्याला मानवी सृष्टी या मानवी जीवनामध्ये दिसत नाही, पण ती निहाळली का नाही. म्हणजे ती त्यावेळेला तिथे जाऊन निहाळत बसलो त्याच्यामध्ये, कारण त्याचं ते दुसरं काय काम आहे त्याला. एखादा सागराच्या तळाला एखादा ते काय विचित्र प्राणी, तुम्ही ते नॅशनल जिओग्राफी वगैरे चॅनल पाहिल्यावर लक्षात येईल, जिओग्राफी, तर त्याच्यात इतके ते विचित्र प्राणी आहेत. त्या प्राण्या मनाने पाहताना असं वाटतं किंवा आपण ह्याच्यात जाऊन तर नाही आलो ना, 100% कधीतरी मागं कुठेतरी गेलो असेल. कारण एवढे किती वर्ष कल्पादी आयुष्य जगलेले आहेत. बरं त्यांचे आयुष्य तरी किती येतो, ह्या प्राण्यांचे आयुष्य किती येतं, फार थोडे अगदी काही तर घटकाभर उत्पन्न होतात, स्थितीत राहतात, मरतात एकदम घटकाभर. कितीतरी असे प्राणी फार अल्प आयुष्यमान. आणि शास्त्र म्हणतं तसं मानवी शरीरही अल्प आयुष्यच आहे ना. अल्प आयुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात्र काय. त्या एक विराट कालाच्या पुढे 100 वर्षाचं आयुष्य किरकोळ आहे. आणि कालावधी कसा आहे, विराट. एवढा मोठा कालावधी गेलेला आहे, त्याच्यामध्ये हे किरकोळ आहे. आणि असे अनेक शरीर धारण करून ज्या प्रत्येक शरीरामध्ये जे विषय निहाळले त्या आगव्याची आत घोरडोळी घेऊन असे पाहत, परी ही देखिली ऐकली माता आतुडेची ना. परंतु अशा प्रकारची गोष्ट मला अजूनही सापडत नाही. कोणती, विश्वरूपाची ही जी गोष्ट आहे ती अजूनही लक्षात येत नाही. थोडं नंतर आले असते बरं. तेव्हा बुद्धीचे जाणणे काही न वचेची याचेचे अंगणे, हे साधही अंतःकरणे करवेची ना. बुद्धीचे जाणणे काही न वचेचे याचेचे अंगणे. पहा, बुद्धीचं जाणणं मी तुम्हाला म्हटलं 4-5 दृष्टांत आले. त्यातला पहिला हरिब्रह्माचा होता, दुसरा उपनिषदांचा होता, तिसरा आलेला आहे तो अनेक शरीर धारण करून पाहण्याचा होता. की बाकी वेदालाही नाही पाहता आलं, आम्हालाही नाही पाहता आलं, अनेक शरीर घेऊन. अजून कोणाला पाहता नाही आलं, हरी आणि ब्रह्मदेवाला नाही पाहता आलं. चौथा आहे पाहण्याची वस्तू. चौथ्या दृष्टांत येतो पाहण्यासाठी वापरला जातो तो बुद्धीचे डोळे है ना. तर बुद्धीच्या मार्फतही ज्याच्याविषयी बोलता येत नाही, म्हणून बुद्धीला डोळे असं म्हटलेलं. हे सगळे डोळेच आहेत ना. उपनिषद काय डोळाच आहे. हर आणि ब्रह्मदेव ते म्हणते, इथेही म्हटले ते की त्यांनी कानानेच ऐकलं नाही तर पाहायची काय गोष्ट आहे. पण त्यांना डोळे आहेत पण तेही स्थूल झाले. त्यापेक्षा चांगले डोळे उपनिषदाला होते पण त्यांनाही पाहता नाही आलं. तिसरा दृष्टांत होता की आम्ही अनेक जन्म घेतले त्याच्यातही पाहता आलं नाही.
आणि चौथा दृष्टांत आलाय तो बुद्धीचे जाणणे. जाणणे या पदाचाही अर्थ डोळे. काही न वचेची याचेची अंगणे. याच्या अंगणामध्ये म्हणजे विश्वरूपाच्या अंगणापर्यंत सुद्धा बुद्धीचे डोळे पोहोचत नाहीत. तेव्हा या बुद्धीचे डोळे याच्या अंगणात सुद्धा जात नाही. विश्व सगळं जर न्याहाळलं जातं ते बुद्धीनेच जातं. नाहीतर एखादा बुद्धिहीन प्राणी जर असेल, मनुष्य असेल, माणसामध्ये राहतात किंवा नाही त्याची बुद्धी काम करत, मग त्याला जर बुद्धी तो नुसता असा पाहत जरी राहिला तरी तो डोळ्यांनी थोडाच पाहतो केव्हा. म्हणून समोरच्या वस्तूचं ज्ञान होणं याला डोळा असं म्हणतात. नुसतं वस्तू समोर असून उपयोग नाही ना, त्याचं ज्ञान व्हावं लागेल. म्हणून ते बुद्धीच्या डोळ्यांनी निहाळलं जातं. बाजारामध्ये आपण जर गेलो तर अनेक लोक अनेक वस्तू पाहतात, म्हणजे खरेदीसाठी जातात. आता एकच वस्तू खरेदीसाठी जाणारे जर 10 जण असतील तर 10 जणांचे बुद्धीचे डोळे त्या वस्तूला पाहताना वेगळं पाहतात. म्हणून तर लोक दुसऱ्याला घेऊन जातात. आपलं कमी पडलं तर त्याचे तरी डोळे वापरू आपण. आणि विशेष करून बस्ता बांधायला आपली पाय प्रथा पडलेली. चला म्हणले आता नाही नेत पण बस्ता बांधायचा आहे तर म्हणजे चला श्यामराव चला, रामराव चला, सगळे त्या निघताना लय भारी निघतात ते. पण तिथे आल्यावर ते म्हणतात बघा वा तुम्ही बघा पुढं. याचा अर्थ ह्यांना ह्यातलं काही कळत नाही. मग ते फक्त बटाटवडे खाण्याच्या लेवलला. याचाच अर्थ ती वस्तू निहाळण्यासाठी म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी 10 लोकांच्या 10 बुद्ध्या काम करतात. आणि आजपर्यंत आम्ही बी असे बुद्धीचे जाणणे, आम्ही काय बुद्धिरूपी डोळे आम्हाला नव्हते का? तर होते. तर तरी सुद्धा त्यातून सुद्धा आम्हाला जाणता आलं नाही. तुझं विश्वरूप नाही जाणता आलं. काय कौतुक चाललंय व देवाचं. तर त्या बुद्धीचे हे जाणणे काही नवचेची याचेची अंगणे. याच्या अंगणापर्यंत सुद्धा बुद्धीचे डोळे पोहोचत नाहीत. हे साधही अंतःकरणे करवेचे ना. अंतःकरणे साध करवेचे ना. तर आता अंतःकरण या पदाचा अर्थ अंतःकरण न करता डोळे वाचक करायचा आहे. आणि डोळे कशात आहेत? मनाला. आता बुद्धी झाला विषय. आता तिसरा, चौथा, 5वा दृष्टांत तयार करायचा आहे त्याचा. आणि म्हणून हे साधही अंतःकरणे करवेची ना. याला अंतःकरण आपण म्हणतो मनाचे डोळे. बुद्धीचा डोळा देखावे, मनाचे कानी ऐकावे अशी माऊलींची चोवी आहे. हे साधही अंतःकरणे करवायचे ना. आता करवेची ना म्हणजे कल्पना करवेची ना. आणि कोण करवेची ना? अंतःकरणे कल्पना करवेची ना. असं जर अर्थ केला तर अंतःकरणे पदाचा अर्थ कल्पना कोण करतं? मन करतं. म्हणून मनाने सुद्धा म्हणून हे विश्व जे आहे ते खरं तर मनानेच धारण केलेलं आहे. या प्रत्येक एवढ्या जे अनेक चित्तामध्ये काय उत्पन्न होतात? संकल्प. अंतःकरणाचा पहिला भाग आहे तो संकल्प आहे. दुसरा जो आहे तो निश्चयात्मक बुद्धी. तिसरा जो आहे तो चित्ताचं चिंतन. चौथा जो आहे तो अहंकार. पण चित्ताचं चिंतन आणि अहंकार हे थोडंसं बाजूला ठेवलं. कारण मुख्य 2 घटक पुढे येतात, मन आणि बुद्धी. त्यात बुद्धी ही मनापेक्षा खरं तर निश्चय करण्याच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे. पण तिने कधी मागचे अनेक पदार्थ पाहून कधी विश्वरूपाचा निश्चय केला नाही. आता आम्ही फार शेवटला आलो त्यावेळेला असं लक्षात आलं की मनानेच कधी संकल्प केला नाही तर बुद्धी तरी कशाचा संकल्प निश्चय करेल. म्हणून मनाने सुद्धा त्याची कधी साथ घातली नाही. म्हणजे कल्पनाही मनाने केली नाही त्याची, किंवा तिथपर्यंत कधी हो सुद्धा देणे मनाने दिली नाही. तर तेव्हा अशा प्रकारचे 5 दृष्टांत या ठिकाणी आले. हे सगळे जर असतील तर ते डोळ्या देखील व्हावी. ती गोष्टची काय सया करावी. किंबहुना ऐसे पूर्वी दृष्टना श्रुत.
दृष्ट आणि श्रुत हे शब्द तुम्हाला गेले वृत्ती प्रभाकर मध्ये हो. गेले ना. हो. श्रुतार्थापत्ती आणि दृष्टार्थापत्ती असे कधी म्हणून दृष्टही नाही कधी पाहिलं आणि श्रुतही नाही, कानाने ऐकलंही नाही आणि पाहिलंही नाही. हे दोन बलवान इंद्रिय आहेत. एक श्रोत्रेंद्रिय ऐकल्यानंतर जागं होतं, तिथं पदार्थ समोर असावा लागतो असं नाही, पण त्याचं वर्णन जर केलं तरी त्या पदार्थाची इच्छा तयार होते. आणि वर्णन कशाने ऐकलं? कानाने ऐकलं. आणि काही वेळेला आपण ज्या ठिकाणी फिरायला गेलो त्या ठिकाणी तुम्ही अचानक काही विशेष वेगळे पदार्थ पाहिले, मायाकृत पदार्थ भिन्न भिन्न असतात आणि मग ते पदार्थ ते म्हणजे काय हवं आमच्या डोळ्याचं पारणं पिटलं. म्हणजे डोळ्याचं पारणं पिटलं याचाच अर्थ त्याने एक असे काही पदार्थ पाहिले दृष्ट की समोरून, तर तेव्हा असे. पण विश्वरूप हे आजपर्यंत कधी श्रुतही नाही आणि दृष्टही नाही. त्याचा हा पदार्थच मी नवीन पाहिला. बरं, मीच पाहिला असा नाही तर या जगात हा आधी उत्पन्नही झाला नाही, कारण उत्पन्न झाला असता तर कोणीतरी पाहिला असता. आणि उत्पन्न पदार्थ भगवंताचा एक नियम आहे की तर उपयोगाचा नसेल तर उत्पन्नच होत नाही. जो पदार्थ उपयोगाचाच नाही त्याची उत्पत्ती कशाला? म्हणून विश्वरूपाशी विश्वरूप हे याच्या आधी कधी झालं नाही. झालं असतं तर लिखाणात कुठंतरी आलं असतं किंवा कोणीतरी पाहिलेल्याचं वर्णन आलं असतं. पण हे भाग्य आमचंच आहे, कारण माझ्या भाग्याशिवाय दुसरं काय? हा पदार्थ माझ्यासाठीच तयार झाला, देवाने निर्माण केला आणि मला हे विश्वरूप दाखवलं, तर माझं मोठं अहोभाग्यम महोभाग्यम, फार मोठं भाग्य आहे माझं. ते मागं पण म्हटलं ना, संकट आहे का एवढं काय मी मानत आहे का, तरी पण त्यांना सुद्धा हे मिळालं नाही. आता ब्रह्मदेव महादेव यांच्यापेक्षा बी भाग्य अर्जुनाचं तर भारीच दिसतंय. संकाधिक सगळे साधू संत, म्हणून हे सारे काम अर्जुन म्हणतो ते तर डोळ्या देखी व्हावी, डोळ्याला प्रत्यक्ष होईल ही गोष्टच कायसया करावी. कशासाठी करावी? कारण हे आजपर्यंत कधी झालं. म्हणजे जेवढी वरती उदाहरणं आलेली त्यात ऐकणेच नाही तर पाहणे कशाचं? आणि ऐकण्यासाठी बी काय लागेल? तिथे एक मनात संकल्प लागेल. बुद्धीचा कधी संकल्प झालेला असेल तर निश्चय लागेल, किंवा त्याच्याही अगोदर चालता तर अनेक जन्मामध्ये सुद्धा अनेक अशा प्रकारची काय बुद्धी थोडीच झाली. तेव्हा अनेक शरीरं घेऊन ज्या वेळेला सृष्टी पाहिली तेव्हा तर कधीच तशी बुद्धी झाली नाही. म्हणून तसे विश्वरूप कधी, आणि पुण्य लागेल ना हो त्याला. असं आहे, अर्जुनालाही आत्ताच विश्वरूप पाहण्याची बुद्धी का झाली? त्याच्याकडे कुठेतरी ती पुण्यही होती म्हणून झाली. एवढी अशा प्रकारची पुण्यही याच्या पूर्वी कधी कोणाचीच नव्हती असं अर्थ लागेल त्याला. कारण सगळे या ज्या विश्वातले सगळे पदार्थ पुण्याईवर आधारित आहे. आपली पुण्याई असेल तर मिळेल, पुण्याई नसेल तर नाही मिळणार. म्हणजे विश्वरूपाचं पाहणं पुण्याईवर आहे. तिकिटाला पैसे असतील तर चित्रपट पाहायला मिळेल, तिथं पुण्याईच आहे ना. म्हणजे तो विश्वरूपी चित्रपट अर्जुन का पाहतो? तेवढी त्याची काही निष्काम पुण्याई तयार झालेली तिथे दिसते, म्हणून त्याने तो पाहतो. आणि इतरांना का नाही पाहता आला? तर त्यांच्याजवळ नाही. किंबहुना पाठीमागे म्हटलं होतं हे विश्वरूप कुठं प्रगट केलेलं आहे? कुरुक्षेत्रावर. अर्जुन कुठं होता? कुरुक्षेत्रावर होता. आणि विश्वरूप प्रगट केलं कुरुक्षेत्रावर. तिथं काय कमी माणसं होती का? सारी माणसं सैन्यच गोळा होतं ना हो. मग तिथं बी मोठे मोठे भीष्माचार्य सुद्धा देवाचे आवडते उपासक होते मोठे ते. पण भीष्माचार्यांना तरी मधून दाखवायला पाहिजे होतं, अधून मधून त्याला नाही. पण मग त्या पुण्याईचे भेद आहेत बरं काही. त्यांना ते नाही विश्वरूप पाहता आलं. आंधळ्या धृतराष्ट्राला विश्वरूप पाहता आलं नाही, त्याच्याकडेही पुण्याई नव्हती. संजयाला मात्र फायदा धृतराष्ट्राला विश्वरूप दाखवलेलं तिघांना विश्वरूप दर्शन झालेलं. यशोदा माता आणि धृतराष्ट्र आणि अर्जुन रणांगणावरचं.
रणांगणावर विश्वरूप बोलतो. ते तात्पुरतं तर ते रणांगणावरचं जे आता इथे प्रकट झालेलं विश्वरूप आहे ते एक तर संजय पाहत होता. व्यास महर्षींना तर त्यांना काही विशेषच नाही, तर ते सगळे दूरदृष्टी देणारे होते. आणि तिसरे होते ते म्हणजे हा अर्जुन. तर अर्जुन प्रत्यक्ष संजय तिकडून पाहत होता आणि हे पाहत होते. आता भीष्माचार्य तिथंच होते ना रणांगणावर, त्यांना कुठं विश्वरूप पाहायला मिळालं? हे विश्वरूप त्यांना पाहायला हे मिळालं. सगळं आणखी एक व्यक्ती पाहत होती, हा ते होते बारबरी. हा हा बरबरीक बारबरी बरोबर आहे. तर त्याचे ह्यांची पुण्य ही वेगळी का नाही? भीमाचा आपला विषय नातू असा चालला. भीमाचा नातू होता. हा घटोत्कचाचा मुलगा. घटोत्कचाचा मुलगा. हा मुलगा. तर त्या तर याच्या काही काभंग आहे ना त्याला अनुसरून तुकोबऱ्यांचं प्रमाण भेट आहे आहे. बबरू. हा हा, त्याच्यात बबरू शब्द आलेला आहे बबरू आलाय, अगोदर. बबरू. बबरू आलाय. तर यांच्या पुण्याचा भागच वेगळा आहे. युद्ध पाहत होता तो का युद्ध पाहत होता. युद्ध पाहत होता विश्वरूप नाही पाहिलं ना त्या विश्व- दिवशी. काय माहिती एवढं सगळं पाहत युद्धच नाही. युद्ध त्या- पाहत होता पण तो. बरं शोधून काढा नंतर मला सांगा. युद्ध डोंगरावर उभं ठेवलं तर टेकडीवर काहीतरी पाहत होता. त्यावेळी झाडाच्या खोडात त्याला कोणकं ठेवलं होतं. त्यावेळी तू होतं ते आहे ना तिथं याला होतं आम्ही पाहिलं. तुम्ही होते का? याला आहे ना तिथं आम्ही गेलतो ना आपण होतो त्याला जम्मू कुठे गेलतो? काश्मीरला अखनूर मध्ये तिथे आहे का? हा. तिथून तो पाहत होता. म्हणजे तिथं त्याचं डोकं आहे ते शिर तिथं डोका आहे. घोडा ते सगळं अखनूर अखनूर. चांगले अशी नवीन नवीन माहिती देत जा मला. तिथेच होता विकास त्या अखनूरलाच होता ना, तिथे गेले होते त्या तिथे पाहिलं. आता काय भारतभूमी ही तिथं काय कमी हो आपल्याकडे. तुम्ही जेवढे पाहत बसतात तुम्हाला यातले वेगवेगळे नाविन्य दिसेल. आपल्याकडे असलेलं ज्ञान तरी किती आहे हो. म्हणजे त्या कारण ह्याच्यामध्ये फार इतकं घाण आहे पुराण. सगळंच आपल्या समोर येतं असं काही नाही, फार अल्प आपल्या बुद्धीप्रमाणे येतं. आणि त्याच्यामुळे अजूनही किती का कथा त्याला जोडलेल्या आहेत याचा काही अंदाज. काय म्हटलंय महासागर म्हटलं, महाभारताला काय म्हटलंय ते महाभारती नाही ते नोहेची लोके नोहेची ती. लोकेती. असं इतकं अगाध ज्ञान पण कळा पुण्याशी प्रताप हुआ. प्रताप म्हणून आवडल्या जन्म द्यायचे. जन्मे जयाचे दोष हरिले आहे ना. जे नाही ते नोहेची लोके. चला त्याच्यामुळे ते डोळ्या देखी व्हावी ही गोष्टची काय सया करावी. मी काय सांगत होतो तुम्हाला यांच्या अपूर्व पुण्याचा विषय सांगत होतो. कोणाच्या अर्चनाची आणि त्याच्यातही आता याची पुण्याई असेल कोणाची संजयासारखी ती पुण्याई आहेच आहे. कारण त्याला मिळालं याचा अर्थ पुण्याई मानावी लागेल अर्जुनाच्या तुलनेत लेवलला काही तर. पण अर्जुनासाठी दाखवलं हे भाग आहे म्हणजे त्याची पुण्याई अजून तोळाभर जास्तच आहे. अर्जुनाची पुण्याई जास्तच आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने हे पूर्वी कधी ऐकलं नाही पाहिलं नाही. तर अशा प्रकारची गोष्ट पाहण्यात आली. ते हे विश्वरूप आपुले तुम्ही माझा डोळा दाविले विषय संपला. कुठला जो विषय चाललेला होता मागच्या 5-4-6 ओळ्यापासून आला तर तो विषय इथं संपलेला दिसतो. ते आणि हे विश्वरूप जे आपण दाखवलेलं आहे. आपुले तुम्ही माझा डोळा दाविले तरी माझे मन झाले दृष्ट देवा. ते म्हणजे पहिल्यापासून हे पूर्वीपासून आत्तापर्यंत ते आणि हे. ते म्हणजे सुरुवातीपासून जिथून सुरुवात झाली सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जेवढं विश्वरूप दाखवलं त्याच्यातून ते विश्वरूप आपुले तुम्ही माझं डोळा दाविले म्हणजे दिव्य दृष्टी रूपी डोळ्यातून आपण ते मला दाखवलं. डोळा तर साधारण डोळा नाहीच आहे आणि साधारण डोळ्याला हे दिसलं नाही. देवाने आधी प्रगट केलं होतं विश्वरूप आणि नंतर असं लक्षात आलं देवाच्या की हा काही पाहतच नाही. मग का पाहत नाही म्हणून पाहायला गेले तर डोळेच नाही असं लक्षात आलं. याचाच अर्थ हे चर्मचक्षुंनी दिसलं नाही तर दिव्य दृष्टीच्या द्वारे अर्जुनाला ते पाहायला मिळालेलं आहे. आता त्याच्यातही दिव्य चक्षु याच्यामध्ये एक पहा विश्वरूप ही वस्तू आहे का नाही. वस्तूच आहे ना. विश्वरूप ही एक वस्तू आहे आणि मग वस्तू आहे तर त्या वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं. म्हणजे
त्यालाच पाहणं म्हणतात. ज्ञान नसेल तर नुसता काय फोटो किती मेगापिक्सलचा काढला याला काहीच किंमत नाही, कारण त्याचं ज्ञान नसेल. आपल्या डोळ्यांनी जे पदार्थ पाहिले जातात तर आपण म्हणतो ना डोळे चांगलेत बा, आमचे डोळे चांगले, डोळे कमकुवत झाले तर त्याचा पिक्सल कमी होत चालतं हळूहळू हळूहळू हळूहळू. पण ते नुसतं त्या पाहण्याचं त्या चित्राची बारकावा दाखवेल तो, पण त्या बारकाव्यातलं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी ज्ञानचक्षु लागतील. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधार. ज्ञानदृष्टी हरपली, तिकडे भगवंताला पाहण्याची दृष्टीचा विचार केला. आणि इथले आपला जो विषय चाललाय आता तर त्याला या दिव्य दृष्टी, तर त्याच्यात दिव्य ज्ञान, कारण ज्ञानाशिवाय आणि दोन गोष्टी आहेत तिथं. एक यंत्र, जसं आता आपले डोळे आहेत, हे एक यंत्र आहे आणि त्या यंत्राचं नियंत्रण करणारं ज्ञान आहे. तसं अर्जुनाला असणाऱ्या दिव्य चक्षुमध्ये बी ही स्थिती होती की दिव्य चक्षुही होते आणि त्याच्यामध्ये दिव्य ज्ञान सामावलेलं होतं. आता आधुनिक शोध चांगले लागलेले आहेत की जसे जसे पहा त्याच्यातून ते डायरेक्ट प्रॉडक्ट तयार होऊन बाहेर येतो, तर त्याच्यात कुठे का व्हायना ज्ञान त्याच्यात काय केलेलं असतं, संलग्न केलेलं असतंय, म्हणूनच येतोय ना तो. म्हणून त्याच्यामध्ये त्या ज्ञानाचं कन्व्हर्शन विज्ञानाने का व्हायना, पण त्या मशीनमधून जसं केलं जातं. अगदी तसंच हे मशीन आहे, ॲटोमॅटिक चालणार. चला, तेव्हा हे विश्वरूप आपुले, तुम्ही माझं डोळा दाविले तरी माझे मन झाले रुष्ट. रुष्ट म्हणजे आनंदी. हे देवा, माझे मन काय झालंय, आनंदित झालं आहे, माझं मन आनंदित झालं आहे. तर ते हे विश्वरूप आपुले मज डोळा दाविले तरी माझे मन झाले रुष्ट देवा. हे विश्वरूप नाही म्हटलं म्हणून ते शब्दाने रुष्टपणा घेतला. पूर्वी सुरुवातीला कसं होतं, चतुर्भुज होतं का नाही, चतुर्भुजेनंतर ते सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला लगेच भयानक झालं का, नाही झालं. तर ते एक 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 जसं कन्व्हर्ट होत गेलं. याचा अंत शेवटचा कन्व्हर्ट कोणता आहे हे आता शेवटला कळानाच, की बुवा आता हे गिळंकृतच करून टाकतंय काय नको, अशी त्यावेळेला भीती तयार झाली. त्यावेळेला मग तिथं दुःख आणि भय झालेलं आहे. पण सुरुवातीला अर्जुनाने ज्या वेळेला पाहिलं विश्वरूप त्यावेळेला आनंदी झाला, म्हणून ते पद इथं आणण्याची फार आवश्यकता होते. ते जर आलं नसतं तर रुष्ट झालो देवा असं म्हणण्यामध्ये थोडीशी शुष्कता वाटली असते. म्हणून ते हे सुरुवातीपासून आपण जे विश्वरूप दाखवलं ते आणि हे चतुर्भुज रूपापासून सुरुवातीचं आणि आत्ताचं ज्या वेळेला विश्वरूप प्रगट झालं ते आणि आता मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय हे, म्हणजे जेवढा विश्वरूपात पण त्याची प्रथम स्थिती आणि आत्ताची स्थिती. अंत्यस्थिती. तर ह्या दोन्ही मध्ये आनंद केव्हा आहे, सुरुवातीला आनंद आहे. म्हणून ओवीत हृष्ट हे पद आणलं गेलं. म्हणून ते पाहिल्याने मी फार आनंदित झालो होतो, पण हे पाहिल्याने घाबरून गेलो. म्हणजे हे पाहिल्याने घाबरलो आणि ते पाहिलं तेव्हा म्हणजे ते असं व्यापक दाखवतात, परमाणू सुद्धा जात नव्हतं, परमाणू सुद्धा कुठं दिसला असं, म्हणजे एवढं ते झाल्यानंतर निबरगट्ट असं म्हणायचंय तुम्हाला. मागे गोवे गेलं तरी माझे मन झाले रुष्ट देवा, माझं मन फार आनंदित झालं. तर आनंदित होण्यासारखंच होतं ते, सुरुवात आनंदित होण्यासारखी होती, पण त्याचा शेवट तसा नव्हता. म्हणून सुरुवातीला जसं तसं ते प्रकट झालं त्यावेळेला अर्जुन सुद्धा स्वतःच्या भाग्याचं कौतुक करत होता किंवा वास माझं भाग्य फळाला आलं हे रूप, कारण हे पूर्वी कोणी संकादिकांनी पाहिलं नाही, कोणीच पाहिलं नाही. आज माझं हे भाग्य खरोखर देवा, हे अतिशय सुंदर असं विश्वरूप तुम्ही माझ्यासमोर प्रगट केलंय. परी या शब्दाने काय मोडलं आता, विषय बदल. आता 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 म्हणजे हे समोरचं, मागचं सोडून द्या देवा, कारण त्यावेळेला मी आनंदी झालो होतो. तर आनंद हा भूतकाळात गेलेला आहे, आनंद भूतकाळात गेलाय आणि वर्तमान काळात भय आलेलं आहे. भय
परी आता ऐशी चाड जीवी, माझ्या जीवात चाड म्हणजे इच्छा, मला जीवाला म्हणजे अंतःकरणात, माझ्या अंतःकरणात आता अशी इच्छा आहे देवा, जे तुझशी गोठी करावी. तुझं गोठी म्हणजे गोष्ट करावी, जवळीक हे बघावी. हा हे असं आहे ना, मनातले अंतःकरणातले भाव देवासमोर डायरेक्ट नाही अर्जुन प्रकट करत, म्हणजे माऊली ज्ञानावराय करत, तर याला हातच्याला की म्हणतात किंवा नाही, गोष्ट मागायची आहे पण ती नकारार्थी न मागता होकारार्थी देवाकडून कबूल करून घ्यायची. हळूहळू स्तुती आणि म्हणून आता हा स्तुती करतच काय फुगवलंय असतं, देवाला, फुगवलंय. अंतःकरणात नाही तर म्हणायचंय, पण कसं काय डायरेक्ट म्हणावं मोठ्यांच्या बरोबर. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मोठ्या लोकांना नकार देताना सुद्धा जपून द्यावा लागतो, होकार देताना बी जपून द्यावा लागतो, पण नकारताना नाकार, कारण ते काय करतील सांगता येत नाही. सगळं सत्ता त्यांचं. त्यांच्या हातात सत्ता दिशेच्या पुढे शहाणपणा टिकत नाही. तर त्यामुळे पण मग हुशार माणूस असेल तर बरोबर काम करतो. हुशार नागत. पण नाही, पण ती कशी केलेली पहा ना, आता एवढी पहा कशी गंमत आली की हृष्ट देवा परी आता ऐशी चाड जीवी, माझ्या जीवात म्हणजे मला असं इच्छा आहे. आता अर्जुनाच्या सगळ्याची इच्छा पुरवतोय का ना, पुरवतो. एवढी इच्छा पुरवेल म्हणून म्हटलं गोलमाल करायचा प्रयत्न चालू झाला देवाला, की माझ्या चित्तात देवा एक अशी इच्छा आहे. काय इच्छा आहे तर जे तुझशी गोठी करावी, तुझ्या बरोबर बोलावं अशी इच्छा आहे. विश्वरूप बोलतोय का? नाही ना बोलत म्हणून ते बंद करा आता हे म्हणायचं. तेच सांगायचं हे बंद करा, मला अशी इच्छा आहे. आणि पूर्वी ज्या वेळेला तो चतुर्भुज रूपामध्ये होता त्यावेळेला बोलत होता, व्यवस्थित बोलत होता. याचाच अर्थ याच्यावरती फुले मारायचे पण तशी नाही मारायची. तेव्हा तुझशी गोष्टी माझ्या असं चित्तात देवा आता असं वाटतंय तुझ्या बरोबर बोलावं, म्हणजे विश्वरूप बोलत नाही हे सिद्ध झालं. जवळीक हे भोगावी, चतुर्भुजात तुझ्या बरोबर जवळीक करावी अशी इच्छा आहे. म्हणजे विश्वरूपात आणि याच्यामध्ये जवळीक नाही. नाही. आणि तिसरी गोष्ट आलिंगावयासी, तुला आलिंगन देण्यासाठी हे भोगावी आलिंगावयासी म्हणजे आलिंगन, म्हणजे छोटा व्हायचं. हा, तर आलिंगन देण्यासाठी या गोष्टी मला पाहिजेत. म्हणजे तुला मला आलिंगन द्यायचं आहे, तुझ्याबरोबर जवळीक करायची आहे, म्हणजे सानिध्य संगती करायची आहे. विश्वरूपाची संगती झाली का? नाही झाली. पसारा आहे खूप मोठा. त्याचा पसारा. म्हणून या गोष्टींची माझ्या चित्तात काय आहे, इच्छा आहे. हे विश्वरूप नको असं नाही, इच्छा वेगळ्या केल्या ते. म्हणजे हे विश्वरूप आहे देवा हे बंद कर असं नाही म्हटलं. तर काय झालं, मला तुझ्या बरोबर बोलण्याची फारच इच्छा आहे. आता हे विश्वरूप बोलत नाही याचाच अर्थ याला हे बंद करून टाक. आणि दुसरं हे कुठं असं काही त्याचा पसरलेलं आहे अस्ताव्यस्त विस्तीर्ण. आणि मला संगती करायची. संगती नेहमी दोन एकसारख्या पदार्थांच्या मध्ये काय होईल, संगती होती, संवाद होतो. जसं आता म्हणून तर त्याला एवढा मोठा परमात्मा पण मानवी शरीर धारण करून बसला का नाही अर्जुनासमोर, संगती झाली ना, काय का आहे ना. म्हणून हा दोन व्यापक पदार्थात संगती होईल. पण अर्जुन तर परिच्छिन्न आहे आणि ते तर व्यापक आहे, तिथं कशी काय संगती होईल. झालं. शिवाय जवळीक करायची जरी झाली तरी व्यापक आणि परिच्छिन्न यांच्यात जवळीक साधली जात नाही. म्हणून तुला मला असं म्हणायचं की बा तुझं हे जे दिसतंय ना अस्ताव्यस्त हे काढून आपलं जे पहिलं होतं का, पहिलं कोणता, चतुर्भुज. असं मागच्या श्लोकात म्हटलं होतं. तर ते चतुर्भुज कुठं इथंच म्हटलेलं आहे ना, तत् एव मे दर्शय देवरूपम. देवरूप म्हणजे चतुर्भुज रूप. तर तेव्हा आता हे एक गोष्ट आहे. आणि आलिंगावया लागी असा जो शब्द प्रयोग आलाय की तुला मला भेटण्याची इच्छा आहे, याचाच अर्थ विश्वरूपाला भेटता येत नाही, जवळीक करता येत नाही, भेटता येत नाही आणि बोलता येत नाही, तुझ्याबरोबर काही गोष्टी बी करता येत नाहीत. तर अशा प्रकारच्या 3 गोष्टी सांगितल्या ज्या चतुर्भुज रूपाशी संलग्न आहेत. हे आपोआप सिद्ध झालं.
आणि विश्वरूपाचा दुरावा निर्माण करणारे आहेत. म्हणून बोलतानाच अशा बोलायला सुरुवात केली. याला म्हणतात चाणाक्ष, चतुर मनुष्य. चतुर माणसं जे आहेत ना ते असं मागायचं तर तसंच मागायचं आहे, पण डायरेक्ट न मागता इनडायरेक्ट. आणि बरं शिवाय देव याचे लाड पुरवतोय का नाही? पुरवतोय. पुरवतो, म्हणून तर विश्वरूप दाखवलं. म्हणून माझे हे सुद्धा आता लाड पुरव, पण ते चतुर्भुज भेटवायचं. विश्वरूप